भल्या मोठ्या डायनासोरचे छोटे पक्षी कसे काय झाले असतील सांगतो, आणि तेही मराठीतून, कारण विज्ञान मातृभाषेतून खूप छान समजतं. मागच्या भागामध्ये आपण बघितलं की छोटे सरडे मोठे डायनासोर कसे झाले. या भागात आपण बघूया हे एवढे भले मोठे डायनासोर छोटे पक्षी कसे झाले. तर गोष्ट आहे साधारण 6 ते 7 कोटी वर्षांपूर्वीची. पृथ्वीवरती एक भली मोठी उल्का येऊन आदळली आणि सगळीकडे विध्वंस झाला. याच्यामध्ये बरेचसे मोठे डायनासोर मारले गेले, पण काही छोटे डायनासोर जिवंत राहिले. शिल्लक राहिलेल्या काही डायनासोर्समध्ये एक ग्रुप होता थेरोपोड. टी-रेक्सचं नाव तुम्ही सगळ्यांनी ऐकलं असेलच. तर या ग्रुपमध्ये बरेचसे छोटे डायनासोर होते. यांच्या अंगावरती पिसं होती, उडायसाठी नाही, पहिल्यांदा उभेसाठी. निसर्गामध्ये कोणताही मोठा बदल झाला ना की त्यानंतरची उत्क्रांती ही खूप चमत्कारिक असते. आता हे जे छोटे डायनासोर होते ना, यांच्या अंगावरती पिसं होतीच, पण नंतर त्यांचा आकार हळूहळू कमी व्हायला लागला. हाडं एकदम पोकळ आणि हलकी बनायला लागली. पुढचे जे हात आहेत, पुढचे जे पाय आहेत, यांचं रूपांतर विंग्समध्ये व्हायला लागलं. झाडावरती चढण्यासाठी, उड्या मारण्यासाठी, ग्लाईड करण्यासाठी त्यांची शरीर रचना हळूहळू बदलायला लागली आणि मग यांचे प्री हिस्टॉरिक बर्ड्स म्हणजे पक्षी तयार झाले. जर्मनीमध्ये खाणकाम करताना एक जीवाश्म फॉसिल सापडलं, जो की अर्धा डायनासोर होता आणि अर्धा पक्षी होता, ज्यानं जगातल्या सगळ्याच सायंटिस्टना कोड्यामध्ये टाकलं. त्याचं नाव आहे आर्किओप्टॅरिक्स आणि हाच या संपूर्ण उत्क्रांतीचा खूप महत्त्वाचा पुरावा आहे. उत्क्रांती ही खूप स्लो प्रोसेस आहे. करोडो वर्षांनंतर याच डायनासोरचे पक्षी तयार झाले. आता आपण जे कोंबडे बघतो, चिमण्या बघतो, हे आधी कधीतरी डायनासोरच होते. उल्केची धडक हे एकच कारण होतं का डायनासोरचा अंत व्हायला सांगतो, पण आता पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत हे रील तुमच्या मित्रांना, लहान मुलांना नक्की पाठवा. निसर्ग आणि विज्ञान मराठीतून जाणून घेऊया. अशाच अमेझिंग फॅक्टसाठी फॉलो करत रहा साई भाईला.